नेशनल न्यूज़ में आपका बहुत बहुत स्वागत है। मैं हूं आपके साथ अबरारुल हक रहमान। मोदी सरनेम मामले में राहुल गांधी को लेकर के बड़ी खबर आ रही है। दरअसल लगातार हम अब तक अपडेट पहुंचा रहे थे, लेकिन इस वक्त कहा जा रहा है कि कोर्ट जो है इस पूरे मामले में कोई बड़ा फैसला सुना सकता है। राहुल गांधी की गिरफ्तारी भी हो सकती है। दरअसल सूरत के सेशन कोर्ट ने जो फैसला सुनाया था, उस फैसले को राहुल गांधी ने चुनौती दी थी और अब ये माना जा रहा है कि इस समय उनके ऊपर ही ये तलवार लटकती नजर आ रही है। लेकिन आपको एक बात बता दूं कि दरअसल राहुल गांधी के खिलाफ ये जो तमाम कार्रवाइयां हो रही है, उसके पीछे कहीं ना कहीं उनकी मुखरता है। जिस तरीके से उन्होंने लोकसभा के भीतर केंद्र की सरकार पर निशाना साधा था, और अभी मैं आपको वो बयान भी सुनाऊंगा जो उन्होंने कर्नाटक विधानसभा चुनाव से होने से पहले जो भाषण दिया था। उस भाषण में उन्होंने किस तरीके से बीजेपी को जो है जम करके लताड़ा था और कई गंभीर सवाल पूछे थे। और इस भाषण को आप सुनिए पहले, उसके बाद बात करते हैं। क्या यही वजह तो नहीं है कि राहुल गांधी को लगातार राजनीतिक रूप से दबाया जा रहा है? पहले उस बयान को आप सुनिए। डॉक्टर चेल्ला कुमार जी, बीएम कंथराजू जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, हमारे प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत। आप दूर से आए हैं, इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूं। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ರವರೇ, ಬೆಮೆಲ್ ಕಾಂತರಾಜ್ ರವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ। कुछ ही दिनों में कर्नाटक में चुनाव है और आपको अपनी सरकार बनानी है। ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಇದೆ, ನೀವುಗಳು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। आपको याद होगा कि पिछले चुनाव में आपने बीजेपी की सरकार नहीं चुनी थी। ನಿಮಗೆ ನೆನಪಿದೆ, ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತವನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಲ್ಲ। बीजेपी ने एमएलए को पैसा देकर लोकतंत्र को नष्ट करके कर्नाटक में सरकार चोरी की थी। ಆದರೆ ಈ ಬಿಜೆಪಿಯವರು ಎಂಎಲ್ಎಗಳಿಗೆ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಲೋಕತಂತ್ರವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿ ಅವರು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। और पिछले 3 सालों से आप देख रहे हो कि बीजेपी ने कर्नाटक में सिर्फ भ्रष्टाचार किया है। ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಈ ಬಿಜೆಪಿಯವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और कर्नाटक की जनता ने बीजेपी की सरकार को 40% की सरकार कहा है। ಕರ್ನಾಟಕದ ಜನ ಈ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರವನ್ನ 40% ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ। मतलब जो भी ये काम करते हैं, छोटा से छोटा काम हो, बड़ा काम हो, कर्नाटक की जनता से 40% कमीशन चोरी करते हैं। ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆದರೂ, ಅತ್ಯಂತ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸ ಆದರೂ ಕೂಡ, ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಆದರೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ಜನ 40% ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ, ಕರಪ್ಷನ್ ಅನ್ನ ಕೊಡಬೇಕಾದಂತ ಅನಿವಾರ್ಯತೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ। सरकार का काम जनता को उनका पैसा देने का होता है। ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಜನರಿಗೆ ಅವರ ಹಣವನ್ನು ಕೊಡೋದು ಅವರ ಕೆಲಸ ಆಗಿರುತ್ತೆ। सरकार का काम शिक्षा में, स्वास्थ्य में, सड़कों में पैसा डालने का होता है। ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಏನು ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ, ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಹಣವನ್ನು ತೊಡಗಿಸೋದು ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಆಗಿರುತ್ತೆ। बीजेपी सरकार ने पैसा डाला नहीं, पैसा निकाला। ಆದರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಹಣವನ್ನು ಹಾಕಲಿಲ್ಲ, आपकी जेब से, किसानों की जेब से, मजदूरों, छोटे दुकानदारों की जेब से इन्होंने पैसा निकाला। ಹಣ ಹಾಕೋದ್ರ ಬದಲಿಗೆ ನಿಮ್ ಜೇಬುಗಳಿಂದ, ರೈತರ ಜೇಬಿನಿಂದ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಜೇಬಿನಿಂದ, ಬಡವರ ಜೇಬಿನಿಂದ ಅವರು ಹಣವನ್ನು ಕಿತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। 40% हर काम में, ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳ ಮೇಲೆ 40% ದೋಚಿದ್ದಾರೆ। और ये बात नहीं है कि प्रधानमंत्री को ये नहीं मालूम। ಇದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, प्रधानमंत्री को सब कुछ मालूम है। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ। यहां पे कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन ने
नरेंद्र मोदी जी को चिट्ठी लिखी और उनको कहा कि कर्नाटक में 40% कमीशन हर काम पे लिया जा रहा है। ಇಲ್ಲಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರು ನಾವು ಮಾಡೋ ಪ್ರತಿ ಕೆಲಸಕ್ಕೂ ಕೂಡ 40% ನಮ್ಮ ಹತ್ರ ಲಂಚ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. दिंगेश्वर स्वामी जी ने कहा कि मुझसे 30% कमीशन लिया गया है। ದಿಂಗಾಲೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಒಬ್ರು ಮಠಾಧೀಶರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಕೂಡ ಈ ಸರ್ಕಾರ 30% ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ. यहां पुलिस सब इंस्पेक्टर स्कैम हुआ, असिस्टेंट प्रोफेसर स्कैम हुआ, असिस्टेंट इंजीनियर स्कैम हुआ, कोऑपरेटिव बैंक स्कैम हुआ। ಇಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಆಗಿದೆ, ಜೊತೆಗೆ पुलिस ಎಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಆಗಿದೆ, कोऑपरेटिव बैंक स्कैम, ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ನಲ್ಲಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಆಗಿದೆ, ಪ್ರತಿ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಆಗಿದೆ. और बीजेपी के एमएलए ने स्वयं कहा, मीडिया को कहा कि कर्नाटक में सीएम की कुर्सी 2500 करोड़ के लिए बिकती है। ಬಿಜೆಪಿಯ ಎಂಎಲ್ಎನೇ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಹೇಳಿದಾನೆ 2,500 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇವರು ಅಂತ. तो प्रधानमंत्री को ये चीजें मालूम है, ये छुपी नहीं है। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತೇನಿಲ್ಲ. अगर कर्नाटक के हर बच्चे को ये मालूम है तो हिंदुस्तान के प्रधानमंत्री को भी ये मालूम होगा। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿ ಮಗುಗೂ ಇದು ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ ಅಂದಮೇಲೆ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ಗೊತ್ತಿರಲೇಬೇಕು. तो मेरा सवाल नरेंद्र मोदी जी से यह है कि पिछले 3 सालों में जब आपको मालूम था कि कर्नाटक में 40% चोरी हो रही है तो आपने क्या किया? ನಾನು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ರು ಕೂಡ ಕಳೆದ 3 ವರ್ಷದಿಂದ ನೀವು ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದೀರಾ? आपने चोरी को रोकने की कोशिश की? ನೀವು ಈ ಒಂದು ಲೂಟಿಯನ್ನ ನಿಲ್ಲಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೀರಾ? आपने भ्रष्टाचारियों को पकड़ने की कोशिश की? ನೀವು ಈ ಭ್ರಷ್ಟರನ್ನ ಹಿಡಿಯೋದಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದೀರಾ? आपने एक कदम नहीं उठाया। ಒಂದೇ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಕೂಡ ನೀವು ಇಟ್ಟಿಲ್ಲ. क्यों नहीं उठाया? ಯಾಕೆ ಇಡ್ಲಿಲ್ಲ? और अगर आप आज आते हो, कर्नाटक की जनता से वोट मांगने आते हो, ನೀವು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರ್ತೀರಿ, ಕರ್ನಾಟಕ ಜನರನ್ನ ವೋಟ್ ಕೇಳಕ್ ಬರೋದೇ ಆದ್ರೆ तो आपको यह समझाना चाहिए कि जब कर्नाटक की जनता से 3 साल के लिए 40% चोरी किया जा रहा था तो हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने क्या एक्शन लिया, क्या डिसीजन लिया? तो आपने सुना जिस तरीके से राहुल गांधी आक्रामक होकर के बीजेपी के खिलाफ हल्ला बोल रहे हैं, यही वजह है कि उनके खिलाफ सियासी जमीन जो तंग की जा रही है और अब मोदी सरने मामले में उनकी गिरफ्तारी भी लगभग तय मानी जा रही है। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देखते रहिए ताजा तरीन खबरों के लिए नेक्स्ट 9 न्यूज को। धन्यवाद।